आवाज लोकशाहीचा मध्ये पाहूयात परभणीमधल्या नागरिकांच्या समस्या। नमस्कार, मी खालेद नाज। आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत परभणी शहरातील एकमेव प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलांची दयनीय अवस्था, जे की परभणी आणि जिल्ह्यात एकमेव क्रीडा संकुल आहे। परंतु या क्रीडा संकुलांकडे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ नसल्याने या क्रीडा संकुलांची दयनीय अवस्था झालेली आहे। परभणी क्रीडा संकुल हे असून खोळंबा आणि नसून ओळंबा अशी अवस्था झालेली आहे। कुठलाही एवढे राष्ट्रीय क्रीडापटू देऊन देखील यांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय अशी झालेली आहे। आणि याचा ना कुणालाच सोयीसुतक नाहीये, ना प्रशासनाला ना क्रीडा अधिकाऱ्यांना। हेच परभणी जिल्ह्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। लोकशाही चैनल के थ्रू मुझे ये बात बोलने का बहुत अच्छा मौका मिला। मैं स्टेडियम के बारे में बहुत बताना चाहता था कि जो अपनी जो स्टेडियम की जो कंडीशन है, जो हालत है, दिन ब दिन ख़राब होती जा रही है। इसके ऊपर ना कोई ध्यान दे रहा, ना कुछ का केयर है। आजकल बच्चों के लिए फिजिकल इतना ज़रूरी हो गया, बच्चे मोबाइलों में टाइम वेस्ट कर रहे हैं। अगर आप उनका ग्राउंड अच्छा बना के देंगे तो वो बच्चे आगे खेलेंगे। यहाँ पर देखा जाए तो ग्राउंड को तो यूज़ नहीं हो रहा। स्टेडियम की हालत बहुत गंदी हो गई है। वहाँ पर बॉटला दिखते हैं, वहाँ बच्चे खेलते नहीं, घास हो गई, झाड़ हो गए, वो दीवार टूट रही है, फिर ऊपर बैठने की कंडीशन अच्छी नहीं है, जालियाँ नहीं है, प्रशासन का ध्यान नहीं है। यहाँ पर जो जिसकी जिम्मेदारी है उन्हें उसका रूल अपना यहाँ पर निभा रहा नहीं। फुटबॉल खेळतो, स्पोर्ट मध्ये आहे, तर दारूचे बॉटला आणि कोणी झाडाला येत नाही, तर सुविधा काहीच नाही अजून। आपल्या परभणीचं वैभव म्हणजे हे आपलं क्रीडाप्रेमींचं क्रीडा संकुल हे अत्यंत दुरावस्थेत इथं धूळ खात आहे। इथं संध्याकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला मुलांना आपल्या नवीन जे स्पोर्टमॅन आपले नवीन तयार व्हायलेत यांना कोणतीच खेळाची सवलत नाही। इथं काहीच नाही ग्राउंडमध्ये। इथला अधिकारी काय करतोय? आणि इथं रात्री दारुडे बसायलेत आणि रात्री कोण काय रात्री पत्त्याचे क्लब सुद्धा इथं रात्री खेळल्या चाललेत, असे 4-5 जणांचे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। तरी या इथल्या परभणीचे प्रशासन काय करत आहे? स्टेडियम हे धूळ खात आहे, याच्यावर कोण जबाबदार आहे आणि कोण लक्ष देणार? यांनी सांगावे, नाहीतर आम्ही सर्व संघटना याच्या विरुद्ध आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। याची दखल परभणीमधील शासनाने घ्यावी। स्टेडियमची दुरावस्था असल्यामुळे हे बघा गांजरगोंडा किती येतं। मागं आमच्या मित्रांना निवेदन दिल्याच्या नंतर गुडघ्याएवढा गवत झालतं, तिथं म्हशी चरायचे परमिशन मागितलं होतं कलेक्टरला, तरी पण त्यानं अजून साफ केलं नाही। हे बघा किती इथं हे कचरा। अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, शौचालयाचा घाण वास येतो, इथे शौचालयाची व्यवस्था नाही। अशा अनेक समस्या या ठिकाणच्या सराव करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना होत आहे आणि याला जबाबदार परभणी जिल्हा प्रशासन असल्याचा आरोप या ठिकाणी सराव करण्यासाठी येणारे खेळाडू आणि या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांनी केलेला आहे। लोकशाही मराठीसाठी मी खालेद नाज, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।